सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आणि सहकार भारती अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आज शिर्डी येथे सहकार संवाद पत्रकार परिषद उत्साहात पार पडली। हॉटेल केबीज ग्रँड येथे ही पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील एनसीडीसी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य, भारत सरकार तथा सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी, राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश तथा राज्य सहकार धोरण उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, नकुल कडू यांसह मान्यवर उपस्थित होते। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या वार्ता परिषदेमध्ये करतो आणि माझ्या मनामध्ये जे विचार या सहकार संवादाच्या निमित्ताने आलेले आहेत त्याचाही उल्लेख करतो। खरं म्हणजे नगर जिल्हा हा कोऑपरेटिव्हचा गड असा मानला जातो। अनेक सहकारी संस्था इथे आहेत, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था आहेत आणि उत्तम चालणाऱ्या आहेत। कारण या सर्व सहकारी संस्थांना, मग ते साखर कारखाने असो, डेअरी असेल, मोठ्या पतसंस्था किंवा बँका असतील, या सगळ्यांमध्ये एक लोकसहभाग असल्यामुळे या सर्व सहकारी संस्था या अतिशय ऊर्जित अवस्थेमध्ये चाललेल्या आहेत। पण मी राष्ट्रीय स्तरावरती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला त्याच्यामध्ये एक त्रुटी जाणवली की एवढं मोठं सहकाराचं काम नगर जिल्ह्यामध्ये असताना केंद्रामधले जी सर्व प्रकारची नॅशनल फेडरेशन्स आहेत, 21 नॅशनल फेडरेशन्स आहेत, ते 21 नॅशनल फेडरेशन्स पैकी कुठेही, अगदी इन्क्लुडिंग साखर सुद्धा, नगर जिल्ह्याचा एकही प्रतिनिधी या क्षेत्रामध्ये नव्हता। आणि म्हणून या खेपेला नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया NCUI या संस्थेचे इलेक्शन्स लागल्यानंतर ही त्रुटी कुठेतरी भरून काढावी अशा विचारानं आम्ही विचार सुरू केला। कुठल्याही सहकारी संस्थेच्या, शिखर संस्थेच्या निवडणुका लढवणं हे तसं सोपं नसतं। त्याची पूर्वतयारी अगोदर 3-4 वर्षांपासून करावी लागते। काही आपल्या बेसिक सहकारी संस्थांमधनं निवडून यावं लागतं आणि मग तिकडे रिप्रेझेंटेशन मतदार म्हणून होतं। तर बघितलं तर कुठल्याच क्षेत्रामध्ये बसणारा नगर जिल्ह्यातला प्रतिनिधी नव्हता। फक्त एक आमचा कार्यकर्ता त्याच्यामध्ये सापडला। आम्हाला अतिशय आनंद झाला सगळ्यांना की एक युवा कार्यकर्ता या निमित्तानं पुढे आला आणि त्याला आपण पुढे करू असं म्हणून त्याला या NCUI ची इलेक्शन लढवायची आम्ही विनंती केली। त्यांनी ती मान्यही केली आणि त्याच्या मनामध्ये या इलेक्शन्स लढवून 100% NCUI चा संचालक व्हायचं अशी एक तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये होती। त्यामुळे आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी सुद्धा खूप उत्तम तयारी केली। बाकी आमचा राष्ट्रीय स्तरावरचा जो काही पाठिंबा होता त्यांना, तो पाठिंबा आम्ही दिलेलाच होता आणि सर्वस्वी त्यांना निवडणुकीमध्ये सहकार भारतीनं ओन केलं होतं, आपलं मानलेलं होतं, त्याचं पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि ॲज अ रिझल्ट 20 पैकी 19 सीटवर आमचे प्रतिनिधी त्या NCUI मध्ये निवडून आले, ज्याच्यामध्ये सर्वात तरुण नकुल कडू आपले इथले आहेत ते आलेले आहेत। त्यानंतर त्या युनियनच्या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर 80-85 वर्षाचे पण 1-2 कार्यकर्ते निवडून आलेले आहेत। खरं म्हणजे चालता येत नाही, बोलताना मान हलते, तरी पण ते पद सोडण्याची इच्छा काही होत नाही आणि म्हणताना नुसतं युवा पिढीने सहकारामध्ये आलं पाहिजे। अरे तुम्ही खुर्च्या सोडल्या नाहीत तर ते युवा पिढी येईल कशी तिथे? त्यामुळे आम्ही प्रयत्नपूर्वक नकुलच्या पाठीशी राहिलो आणि ही निवडणूक त्यांना जिंकून दाखवली। खरं म्हणजे निवडणूक जिंकणं हा काही सहकार भारतीचा मूळ उद्देश नाही। सहकार भारतीचा मूळ उद्देश या देशामधली सहकार चळवळ चांगली निकोप आणि सुदृढ असावी अशा विचारातनं आम्ही 1978 साली
काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात त्याची स्थापना झालेली असल्यामुळे महाराष्ट्रात कामाला प्रारंभ झाला. त्यानंतर जिथे सहकार आहे म्हणजे गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, अशा ठिकाणी पण सहकार भारतीचं काम सुरू झालं. आणि आज मितीला 28 प्रदेश आणि 650 जिल्ह्यांमध्ये सहकार भारती प्रत्यक्ष कार्यरत आहे. त्यांची विधिवत कार्यकारिणी आहे, युनिट आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये फक्त मिझोराम, नागालँड हे आणखीन 2 स्टेट आमचे बाकी आहेत आणि 1-2-3 केंद्रशासित प्रदेश. बाकी सर्व दूर सहकार भारतीचा व्याप हा वाढलेला आहे. सहकार भारती मुख्यतः नवनवीन प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन व्हायला पाहिजेत याकरता प्रयत्न करते. सहकार क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांना सहकार क्षेत्रामध्ये वाव निर्माण करून देण्याचं कामही सहकार भारती करते. सहकाराला दिशा देण्याकरता काय करता येईल याच्याही निमित्तानं मंत्रालयाशी एक रॅपोर्ट मध्यस्थ म्हणून काम करतो. सहकार क्षेत्राचं सरकार दरबारी रिप्रेझेंटेशन करतो. सहकारी संस्थांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि मुख्यतः सहकार क्षेत्रामधले जे संचालक किंवा संस्थाचालक, कर्मचारी, सर्व स्तरावरचे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांच्या क्षमतांचा विकास करणं हे काम मुख्यतः देशभर सहकार भारती करते. सहकार भारतीचे संस्थापक कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार यांचं असं ठाम मत होतं की सहकारी चळवळ चांगली चालण्याकरता जर काय आवश्यक असेल तर सभासदांचं प्रशिक्षण केलं पाहिजे, सभासद जागृत केले पाहिजेत. आणि ज्या संस्थेमधले सभासद जागृत असतील अशा संस्था अधिक चांगल्या चालतात असा अनुभव आहे. एक सहकार भारतीच्या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही या सर्व प्रकारच्या संस्थांना मार्गदर्शन करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतो. आणि सहकार भारती स्वतः कुठल्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवत नाही. जुगादे सर माझे शेजारी बसलेले आहेत, पटवर्धनजी आहेत, त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन सहकार भारतीने इलेक्शन लढवल्या असं आम्ही करत नाही. फक्त गेल्या 5 वर्षापासून आम्ही असं ठरवलेलं आहे की ज्या फेडरल इन्स्टिट्यूशन्स आहेत, शिखर संस्था आहेत, त्या शिखर संस्थांच्या निवडणुका मात्र लढवायला पाहिजेत. कारण कुठल्याही पार्टीचं सरकार असेल, जेव्हा सहकाराबद्दल काही विचार विमर्श करण्याची वेळ येते त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या क्षेत्रातल्या फेडरेशनला प्राधान्य दिलं जातं. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की फेडरल इन्स्टिट्यूशन्सच्या इलेक्शन्स लढवायच्या. त्याची सुरुवातही महाराष्ट्रामधूनच झाली. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनमध्ये आम्ही सीट्स लढवल्या आणि 21 पैकी 10 सीट्सवर सहकार भारतीचे प्रतिनिधी निवडून आले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे अर्बन बँकांचं प्रदेशस्तरीय, राज्यस्तरीय फेडरेशन आहे त्यांच्यामध्ये पण आमूलाग्र बदल केला आणि 21 पैकी 15 कार्यकर्ते सहकार भारतीचे निवडून आले. देशातल्या अन्य प्रदेशात सुद्धा म्हणजे कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या सगळ्या ठिकाणी त्या प्रदेशामधल्या फेडरल म्हणजे शिखर संस्थांच्या निवडणुका या आमच्या कार्यकर्त्यांनी लढवल्या आणि त्यांना अतिशय चांगला रिस्पॉन्स या सहकार क्षेत्राकडनं मिळतोय. आज अगदी नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा आसाम, मणिपूर, त्रिपुरा या 7 सिस्टर्स पैकी सुद्धा 3 प्रदेशांमध्ये आमचं काम उत्तमपणे चालू आहे. आसाममध्ये तर सहकार भारतीचं स्वतःचं कार्यालय देशामध्ये सर्वप्रथम आसामने उभं केलं. हे आमच्या दृष्टीने अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आज मितीला जवळजवळ 16 ठिकाणी सहकार भारतीची स्वतःच्या मालकीची कार्यालय आहेत आणि अन्य ठिकाणी भाड्याने किंवा अन्य कोणाच्या सहकार्यानं जागा मिळेल तिथे सहकार भारतीचं कार्यालय आम्ही स्थापन केलेलं आहे. सहकार
मिनिस्ट्रीबद्दल आमचा खूप सुरुवातीपासून आग्रह होता की सहकाराचं केंद्रामध्ये एक वेगळं डिपार्टमेंट पोर्टफोलिओ निर्माण झाला पाहिजे. परंतु हे IAS अधिकाऱ्यांच्या काही फार मनामध्ये येत नव्हतं आणि ते त्याला विरोध करायचे. कारण सहकार क्षेत्र आणि सहकारी संस्था या कृषी विभागाला जोडलेल्या होत्या. परंतु जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी लाल किल्ल्यावरनं घोषणा केली सहकारिता से समृद्धी, तेव्हा मात्र मग हे ब्युरोक्रेसी मधले लोक हालायला लागले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता नवीन डिपार्टमेंट केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. आमचाही सातत्यानं आग्रह होताच. त्या पद्धतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा केला. सुदैवानं 1-2-3 वर्षांमध्ये त्याला यश आलं आणि नवीन सहकार मिनिस्ट्री तयार झाली. अमित शहांसारखे अत्यंत बिझी असलेले मंत्री हे त्याची धुरा सांभाळत आहेत आणि या सहकार क्षेत्रामध्ये अतिशय संथ गतीनं पण आमूलाग्र परिवर्तन करण्याची योजना अमित शहाजींच्या मनामध्ये आहे. वेळोवेळी आम्ही त्यांना आमचे फीडबॅकही देत असतो. त्याचबरोबर सहकार भारतीला केंद्राचे जे बजेट आहे युनियन बजेट ते करण्यापूर्वी प्री बजेट कन्सल्टेशनच्या बैठका होत असतात वेगवेगळ्या गटांच्या बरोबर. तशी सहकार भारती बरोबर सुद्धा या अर्थमंत्र्यांची साधारण नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एक विस्तृत भेट अर्ध्या दिवसांची ही होते आणि आमचा फीडबॅक सहकार क्षेत्राबद्दलचा अर्थमंत्र्यांनाही जवळजवळ 2015 पासून प्रत्येक वर्षी आम्ही मांडत आलेले आहोत. त्यातल्या काही गोष्टी या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. कुठल्याही सगळ्या मागण्या एकदम मान्य होत नसतात, परंतु आम्ही पाठपुरावा मात्र त्याचा कायम चालू ठेवतो. उदाहरणार्थ पतसंस्था असतील या विकास संस्था असतील, डेअरीज असतील, यांना डिपॉझिट मोबिलाइज करण्याची खूप मोठी क्षमता आहे, पण त्यांना इन्शुरन्स कव्हरेज नसल्यामुळे त्याला मर्यादा येतात. आम्ही पहिल्यांदा जेव्हा ही मागणी केली त्यावेळेला अमित शहानी ती फेटाळूनच लावली. मला म्हणाले, उदय जी ये सारे लोग बीमार है, किसी को टाइफाइड हुआ है, किसी को हार्ट प्रॉब्लम है, किसी की किडनी खराब हुई है, ऐसे लोगों को कौन बीमा कवरेज देगा. तरी आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की हा आयुर्विमा नाही आहे. एखादी संस्था मिसमॅनेजमेंटमुळे बंद पडली तर सभासदांना, ठेवीदारांना काही इन्शुरन्सचं प्रोटेक्शन असलं पाहिजे. हा विचार पटला आणि त्यांनी जे केंद्र सरकारमध्ये सहकार विभागात ऍडिशनल सेक्रेटरी आहेत श्री पंकज बन्सल यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना या सगळ्याचा एक प्राथमिक रिपोर्ट द्यायला सांगितलेला आहे आणि त्यांना रेकमेंडेशन्स पण या बाबतीत द्यायला सांगितलेले आहेत. पंकज बन्सल साहेब या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि कदाचित या बजेटमध्ये नाही पण पुढच्या बजेटमध्ये नक्की या सगळ्या गोष्टींचा समावेश होईल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आणि नगर जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन नॅशनल लेवलला करण्याची पहिली संधी मिळाली आहे. आमची अशी इच्छा आहे नगर जिल्ह्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून नगर जिल्ह्यातल्या अतिशय प्रामाणिक चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा एक प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न इथून पुढे सहकार भारती करणार आहे. पुढच्या 1.5 वर्षांमध्ये म्हणजे 2028 साली सहकार भारतीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होतं. 50 वर्षे पूर्ण होतील. त्या 50 वर्षांच्या निमित्तानं काही विशेष कार्यक्रम, उपक्रम राबवण्याचं सहकार भारतीने ठरवलेलं आहे. त्याच्या काही योजना आता तयार करण्याचं काम चालू आहे. लवकरच आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा अधिक माहिती आपल्या सर्वांना देऊ. दुर्दैवानं अशी घटना नगर जिल्ह्यामध्येच घडली, पण सहकार भारतीनं या बाबतीमध्ये अत्यंत निष्पक्ष भूमिका घेतली. सहकार फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे यांचं आमच्याशी कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत.
शत्रुत्व नाही. आमचं विचारांचं आदान प्रदान हे नेहमी चालू असतं. राजकीय विचार आम्ही या सगळ्या सहकार क्षेत्रामध्ये आणत नाही. पण जेव्हा हे प्रकरण घडलं खरातांचं आणि समता पतसंस्थेचं नाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन मोठ्या मोठ्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा सर्वप्रथम मी स्वतः सहकार भारतीतर्फे त्यांना असं आवाहन केलं की काका, खूप बदनामी होतीये आणि केवळ ही एका संस्थेची बदनामी नाही तर चळवळीची बदनामी आहे. तर तुम्ही तात्पुरतं या क्षेत्रामधनं ब्रेक घ्यावा, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसऱ्याला कोणाला तरी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी. तुम्ही काही काळ बाजूला राहा. मला असं म्हणाले ते की मी विचार करून सांगतो. आणि मग जेव्हा सगळीकडनं काहूर उठायला सुरुवात झाली त्यावेळेला 20 दिवसांनी असाच अचानक एका रात्री जवळजवळ 12:30 वाजता मला त्यांचा फोन आला की उदयजी, तुम्ही सुचवल्याप्रमाणे मी उद्या माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि नवीन अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा करून देतो. ही नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आम्ही नैतिकतेचा आग्रह धरून त्यांना त्या पदावरनं बाजूला व्हावं असंही सुचवलं. आमची विनंती त्यांनी मान्य केली. राहिला या अशा प्रकारच्या गैरव्यवहारांचं काय करायचं पुढे, तर त्याच्याकरता SIT फॉर्म झालेली आहे. त्या SITच्या अनेक भेटी या संस्थेला झालेल्या आहेत. SIT आपल्या पद्धतीनं काम करते आणि बराच मोठा गैरव्यवहार यामध्ये झाल्याचं लक्षात आल्यामुळे CBIने पण त्याची एन्क्वायरी वगैरे सगळी सुरू केलेली आहे. मला अशी अपेक्षा आहे की त्या SITच्या निकालामध्ये याच्याबद्दलचा उहापोह आणि त्यांचे निष्कर्ष हे काढलेले असतील. पतसंस्था चळवळीला या निमित्तानं आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की पतसंस्थांनी आपलं स्वयंनियंत्रण हे जपलं पाहिजे. सरकार तुमच्यावर काय नियंत्रण आणेल का नाही, त्याची तीव्रता किती असेल, हे सगळं थोडा वेळ बाजूला ठेवा. पण पतसंस्था चालवत असताना आपल्या डिपॉझिटर्सचे पैसे आपण स्वीकारलेले आहेत आणि ते सुरक्षित ठेवण्याची, ते वेळेवर परत करण्याची ही नैतिक जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून पतसंस्थांनी आपल्या स्वतःवरती स्वयंनियंत्रण ठेवलं पाहिजे असा आग्रह आम्ही सगळ्यांना करतोय. आणि साहजिकच जे दोषी असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं समर्थन सहकार भारती करत नाही. किंबहुना अशा संस्थांवर कारवाई केली जावी अशीच सहकार भारतीची मागणी असेल. प्रकारची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन्स जगामध्ये अनेक ठिकाणी आहेत. भारतामध्येच ते नव्हतं आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने त्याच्याकरता एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने असं रेकमेंड केलं की आपल्या देशामध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असली पाहिजे. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज म्हणजे NAFCB या नावाचं एक नॅशनल फेडरेशन आहे अर्बन बँकांचं. त्या नॅशनल फेडरेशनला केंद्र सरकारनं हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन चालू करण्याचा परवाना दिला, कन्सेंट लेटर दिलं आणि मग त्या फेडरेशननी हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केलंय. ही एक काय म्हणतात त्याला, स्मॉल स्केल बँक जशी आहे तसे स्मॉल स्केल बँकेसारखी एक कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्टर झालेली संस्था आहे. ते आपल्या मेंबर्सकडनं आणि ठेवींवरती काही ठराविक प्रमाणामध्ये 8 पैसे, 10 पैसे, 12 पैसे वर हजारी असा प्रीमियम घेतील आणि त्या प्रीमियम मधनं या सर्व संस्थांना संरक्षण देण्याचं काम करतील. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ 350 कोटी रुपयांचं भाग भांडवल जमा झालेलं आहे. आणि आता नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद पडलेली जी एक अपेक्स कोऑपरेटिव्ह बँक होती, त्या अपेक्स कोऑपरेटिव्ह बँकेची प्रॉपर्टी आहे 5 मजली एक इमारत आहे फोर्टमध्ये, त्यातले 2 मजले या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या ऑफिस करता म्हणून केंद्र सरकारने दिलेले आहेत. आणि त्यांच्याकडे जे सरप्लस पैसे होते की जे कुठे वाटता येणार नाहीत, आता सर्वांचे पैसे वाटून झालेले आहेत, असा सरप्लस आहे
तो सरप्लस सुद्धा या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनला आर्थिक स्टॅबिलिटी यावी म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. पहिल्या फेजमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजिकल सपोर्ट सर्व बँकांना देण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे योजना केलेल्या आहेत. त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, QR कोड याची सुद्धा एक मास्टर एजन्सी त्यांच्याकडे आहे आणि ती बँकांना अतिशय कमी शुल्कामध्ये देणार आहेत. 500 कोटीच्या आतल्या साधारणतः 800 बँका आहेत. त्यांना टेक्नॉलॉजी करता किंवा सायबर सिक्युरिटी करता जेवढी भांडवल गुंतवणूक करायला पाहिजे तेवढी करता येत नाही आणि म्हणून क्लाउड सर्व्हिस सुद्धा या अम्ब्रेला ऑर्गनायझेशननी या अशा छोट्या बँकांना उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे त्यांना मोठे सर्व्हर्स विकत घेणं किंवा त्या सर्व्हर्सची कपॅसिटी वारंवार वाढवणं किंवा परत नवीन सर्व्हर 2-4 वर्षांनी घेणं अशा प्रकारची काही गरज लागणार नाही. असे टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हे सुरुवातीच्या काळामध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशन देणार आहे आणि जसे जसे अधिक पैसे या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनकडे जमा होतील तसं पुढे अडचणीत आलेल्या संस्थांना एक फायनान्शियल सपोर्ट देण्याची अम्ब्रेला ऑर्गनायझेशनची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा असं म्हटलं होतं की नवीन बँकांना लायसन्स द्यायची असतील किंवा काही मोठ्या पतसंस्थांना बँकेमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आपल्या देशामध्ये असली पाहिजे असा आग्रह RBIने धरलेला होता. आता हा मार्ग आपण पूर्ण केलेला आहे आणि म्हणून परवाच मॉनिटरी पॉलिसी 6 महिन्यांची डिक्लेअर करताना रिझर्व्ह बँकेने असं डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही आता इथून पुढे ऑन टॅप म्हणजे मागेल त्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन्स द्यायची योजना तयार केलेली आहे. त्याला आमचं तत्वतः मान्यता आम्ही दिलेली आहे. त्याचे एंट्री पॉइंट नॉर्म्स जे आहेत ते अजून ठरलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेचा आग्रह फार मोठ्या एंट्री पॉइंट नॉर्म्सचा आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं की एवढे मोठे जर एंट्री पॉइंट नॉर्म्स ठरवले म्हणजे 300 करोडचं कॅपिटल, 300 करोडचं नेटवर्थ हे पहिल्या टप्प्यामध्ये काही जमणार नाही. कारण कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये गुंतवणूक करत असताना एन ब्लॉक म्हणजे मोठ्या प्रमाणावर कोणी गुंतवणूक करत नाही. कारण सहकाराचं एक तत्व आहे 1 पर्सन 1 वोट. त्यामुळे मी 25,000चे शेअर्स घेतले तरी मला एकच मत, 100 रुपयाचा एक शेअर घेतला तरी एकच मत. त्यामुळे सहकारी संस्थांना इतकं मोठं कॅपिटल हे पहिल्या फेजमध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे या क्षमता आणि नॅचरल लिमिटेशन्स विचारात घेऊन त्याचे एंट्री पॉइंट नॉर्म्स सुचवावेत असं आम्ही सजेस्ट केलेलं आहे. त्याच्याबद्दल आहे की वसुलीवरच खरं म्हणजे कुठल्याही आर्थिक संस्थेचं यश अवलंबून असतं. पतसंस्थांचे काही असे खटले हे निलंबित असू शकतात, परंतु त्याचा दुसरा अर्थ असा आहे अनेक वर्ष जर खटले निलंबित असतील तर की त्या कर्जदाराकडे काही प्रॉपर्टी नाही, काही जामीन नाही, कोणी त्या जामीनदाराची आर्थिक क्षमता नाही म्हणून ते पेंडिंग असतील. अशा प्रत्येक संस्थेमध्ये एखाद दुसरा % कर्जदार असू शकतात. सरकाराच्या कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत. केंद्रामध्ये एक सरफेसी ऍक्ट आहे. तो सरफेसी ऍक्ट वसुली करण्याकरता अधिक परिणामकारक आहे. तो या सगळ्या सहकारी संस्थांना लागू करावा असा आमचा प्रयत्न आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना सुद्धा तो लागू करावा म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दावा केला होता आणि सुप्रीम कोर्टातनं दावा जिंकून या अर्बन बँकांना सरफेसी ऍक्ट लागू केलेला आहे. असंच पतसंस्थांच्या बाबतीत सुद्धा करावं लागेल. आमचा विचार चालू आहे त्या दृष्टीने. सर्वांना नमस्कार. मी विवेक जुगादे, नागपूरला असतो, सहकार भारतीचा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आणि राज्याचं जे आता सहकार धोरण बनत आहे त्या उच्चस्तरीय समितीचा सदस्य आणि राज्याचा जो कायदा बनणार आहे आता नवीन जे काही बदल होणार आहे त्याही समितीचा मी सदस्य आहे. आज आम्ही सर्वजण अहिल्यानगरमध्ये आणि या शिर्डीमध्ये सहकार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहे. या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सहकारी संस्थांना एकत्र करून त्यांच्या अडचणी, समस्या आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरता आजचा हा आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे. या ठिकाणी जे पतसंस्था फेडरेशनचा एक मोठा हॉल आहे शिर्डीला, बुलढाणा अर्बन, त्या ठिकाणी आता हा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल.
संपूर्ण जिल्ह्यामधनं जवळजवळ 300 ते 350 कार्यकर्ते आज या सहकार संवाद कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमित शहा साहेबांनी 2021 मध्ये सहकार मंत्रालय, जे केंद्रीय सहकार मंत्रालय, त्याची धुरा सांभाळली आणि आपल्या देशाचं एक चांगलं सक्षम असं सहकार धोरण आता तयार झालंय. आणि त्या अनुषंगाने आता संपूर्ण राज्याचं सहकार धोरण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगली कमिटी नेमण्यात आली आहे. स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्या कमिटीचे अध्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 32 असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते आहे की ज्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकजी भोयर आहे, सहकार सचिव आहेत, सहकार आयुक्त आहेत, सहकारातले काही मोठे गणमान्य अधिकारी आहेत, त्याच्यासोबतच सहकार क्षेत्राचं ज्यांना ज्ञान आहे, जे चांगलं काम करतात, अशा 32 लोकांची ही कमिटी आहे. सहकार भारती म्हणून आम्ही या कमिटीमध्ये खूप चांगलं काम करतो आहे. याच्या 2 बैठकी आतापर्यंत झाल्या आणि सहकार भारती म्हणून आम्ही एक गोष्ट मात्र ठरवली आहे की राज्याचं जे सहकार धोरण आहे हे या 30 लोकांनी एसी कॅबिनमध्ये बसून ठरवू नये, तर लोकांमध्ये जावं, लोकांशी संवाद साधावा आणि लोकसहभागातून हे सहकाराचं धोरण बनावं. आणि म्हणून मी प्रदेशाचा महामंत्री या नात्याने एक संकल्प केला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी अशा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करील. आणि आजपर्यंत जवळजवळ 40 कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मी घेतले आहेत आणि 25 ते 30 हजार सहकारातल्या लोकांशी मी संवाद साधलाय, ज्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना, हे सहकार धोरण कसं बनावं, याच्यामध्ये काय परिवर्तन व्हावं, अशा सूचना आम्हाला आल्या आहे. प्रामुख्याने हे जे राज्याचं सहकार धोरण आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 6.5 ते 7 लाख सहकारी संस्था आहेत आणि जवळजवळ 30 ते 35 कोटी लोक हे सहकार क्षेत्राशी जोडल्या गेल्या. महाराष्ट्राचं योगदान याच्यामध्ये प्रचंड मोठं आहे. म्हणजे या 6.5-7 लाख सहकारी संस्थांपैकी 2.5 ते 2.25 लाख सहकारी संस्था या केवळ महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राची आपली लोकसंख्या बघितली तर एक 12 ते 13 कोटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राशी जोडल्या गेलेल्यांची संख्या ही जवळजवळ 8 कोटी आहे. इतकी मोठी जबाबदारी आपल्यावर असताना आपण हे सक्षम सहकार धोरण बनवावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहेत. काही मुद्द्यांवर आम्ही चांगला अभ्यास केलाय. आमचं पहिलं तर मागणी अशी आहे की हे राज्याचं सहकार धोरण हे राजकारण मुक्त असावं. या महाराष्ट्रामध्ये आपण आता सुद्धा काही संस्थांचा ज्या वेळेला उल्लेख केला की राजकीय लोकांचा शिरकाव या सहकारी संस्थांमध्ये होतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सहकार क्षेत्रावर प्रश्नचिन्ह, अविश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे की काय, अशी शंका उपलब्ध होते. म्हणून हे केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सहकार क्षेत्र चालावं, राजकारण मुक्त सहकार असावा, असा आम्ही एक नारा या निमित्ताने दिलाय. दुसरा नारा आमचा असा आहे की भ्रष्टाचार मुक्त सहकार. राजकारण, सहकार आणि भ्रष्टाचार हे इक्वेशन झालंय आणि म्हणून कुठेतरी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार चालतो, पण असं नाहीये. काही त्याला अपवाद असू शकतात, पण आज जी काय महाराष्ट्राने प्रगती केली आहे ती सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच केली आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने ते सहकार वाढला आहे आणि खरंच लोकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्याचं काम या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केलं आहे. आणि स्वच्छ सहकाराकडे आपण ज्यावेळेला एक पाऊल टाकू आणि भ्रष्टाचार मुक्त सहकार ज्यावेळेला आपण निश्चितपणे करू, तर एक क्षेत्र अधिक गतिमान होईल, यात बिलकुल शंका नाही. भ्रष्टाचार म्हटल्यानंतर कुठे एका ठिकाणी तो होत नाही, त्याच्याकरता सहकारी संस्थाही कारणीभूत असतात, त्याच्याकरता प्रशासन सुद्धा कारणीभूत असतं, त्याच्याकरता शासन सुद्धा कारणीभूत असतं. या सगळ्या स्तरावरचा भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प आम्ही सहकार भारतीने घेतला आहे. या सहकार धोरणामध्ये महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात कार्यक्षमता असते, पण कुठेतरी ते या सहकार क्षेत्रात मागे पडताय. त्यांना सुद्धा एक सन्मानाचं स्थान या निमित्ताने मिळावं, त्याकरता आम्ही चांगलं धोरण, महिलांचा याच्यामध्ये सहभाग व्हावा याच्याकरता करतोय. युवकांचा जसा प्रश्न आहे की आपण बघतो की साधारणतः सहकार क्षेत्र ज्यांनी स्थापन केलं अजूनही ते आतापर्यंत आहेत, म्हणजे 40-40, 50-50 वर्ष ते लोक राहतात, युवकांना संधी मिळत नाही. आणि म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेला निर्णय घ्यावा लागला की तुम्हाला आता 10 वर्ष झाली पूर्ण, आता तुम्ही घरी थांबा, नवीन लोकांना संधी द्या. ही संधी ज्या वेळेला भारतीय रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करून दिली त्यावेळेला युवकांना संधी मिळेल.
पण स्वतःहून मात्र आता लोकांना असं वाटायला पाहिजे की नवीन पिढीच्या हातात आपण हा सहकार सोपवला पाहिजे. त्याच्याकरता युवकांचं स्थान सुद्धा सहकारात चांगलं असलं पाहिजे, असा दृष्टीने आम्ही निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये जसं देशाचं सहकार धोरण झालं त्याच्यामध्ये पॅक्सवर जास्ती भर त्याच्यामध्ये देण्यात आला, पण महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 52 प्रकारच्या सहकारी संस्था चालतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अगदी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, दुग्ध क्षेत्रात काम करणाऱ्या, मत्स्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, आरोग्याशी निगडीत हॉस्पिटल, बचत गट, हाऊसिंग सोसायट्यात असे 52 आयाम सहकारातल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून हे सहकाराचं राज्याचं धोरण करताना सेक्टर वाईज ते करावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि त्या निमित्ताने एक चांगलं धोरण बनावं असा सहकार भारतीचा मानस आहे. याच्या 2 बैठकी आतापर्यंत झाल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आम्ही सहकार भारतीच्या माध्यमातून मांडले आणि या कमिटीचे अध्यक्ष या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा तोंड भरून प्रशंसा सहकार भारतीची केली की खरंच सहकार भारती या माध्यमातून लोकांशी संवाद साधून या राज्याचं सहकार धोरण कधी सक्षम आणि गतिमान बनलं पाहिजे याच्या करता खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन सुद्धा या निमित्ताने केलं आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आम्ही 2 मोठे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत. एक तर 3 आणि 4 ऑक्टोबरला नारी शक्ती सहकारिता संमेलन, एक मोठं आयोजन आम्ही या ठिकाणी करतो आहे. साधारणतः 1000 खोल्यांचा भक्त निवास, ज्याला आपण साई आश्रम म्हणतो, त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी आम्ही जो सभा मंडप आहे तिथे हा कार्यक्रम होईल. साधारणतः महाराष्ट्रामधल्या 36 जिल्हे आणि जवळजवळ 300 तालुक्यांमधनं 2000 महिला ज्या केवळ आणि केवळ सहकार क्षेत्रात काम करतात, म्हणजे ज्या पॅक्समध्ये काम करतात, पतसंस्थांमध्ये, बँकांमध्ये, साखर कारखान्यामध्ये, दुग्ध सहकारी संस्थांमध्ये, मत्स्य सहकारी संस्थांमध्ये, अशा वेगवेगळ्या आयामध्ये ज्या महिला काम करतात, अशा 2000 महिला शिर्डीला त्या निमित्ताने येतील. खूप चांगला कार्यक्रम, मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. एक ठराव सुद्धा मी पारित करणार आहे की महिलांचा सुद्धा जास्तीत जास्त सहभाग या सहकार क्षेत्रात होण्याकरता आपल्याला काय करता येईल या दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहोत. या दृष्टीने आम्ही काही मान्यवरांना सुद्धा निमंत्रण दिलंय, ज्याच्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री माननीय रेखा गुप्ता यांना निमंत्रण दिलंय. त्यांनी तत्वतः त्याला मंजुरी दिलेली आहे. ज्या बासुरी स्वराज खासदार आहे, सुषमा स्वराज यांच्या कन्या दिल्लीच्या, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलंय, त्यांनी त्याला मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण देऊन आम्ही त्यांना या कार्यक्रमात या असं म्हणणार आहे. एकंदरीत महिला सक्षमीकरणाकरता हा उत्कृष्ट हा कार्यक्रम पहिल्यांदाच असं आयोजन आम्ही करतोय आणि नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं खूप मोठं जाळं असल्यामुळे आम्ही शिर्डीचा त्या ठिकाणी निवड केली आणि हा आमचा कार्यक्रम होत आहे. त्याला लागूनच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुग्ध म्हणजे डेअरीच्या संबंधित ज्या सहकारी संस्था आहे त्याचं सुद्धा मोठं संमेलन आम्ही या शिर्डीमध्ये घेतोय. असे 2 मोठे कार्यक्रम येणाऱ्या काळात आम्ही शिर्डीमध्ये घेणार आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणे आम्हाला त्यावेळेला सुद्धा लागणार आहे. आणि सगळं माझं बोलणं समाप्त करण्याच्या आधी मी नकुल कडू, जे आमचे सहकार भारतीचे प्रदेश सचिव आहेत, त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या NCUIच्या निवडणुकीमध्ये अतिशय जोरदार अशी ही निवडणूक झाली. याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि विधान परिषदेच्या एका आमदाराला मात करत आमचा हा 36 वर्षाचा कार्यकर्ता हा निवडून आला आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आता हा आमचा कार्यकर्ता नवी दिल्लीमध्ये करणार आहे. याचं कारण असं आहे की NCUI ही सर्वोच्च सहकारातली सर्वोच्च शिखर संघटना ही मानली जाते, ज्यांचा थेट संपर्क हा भारताच्या सहकार मंत्रालयाशी किंबहुना अमित शहा साहेबांशी होतो. आणि याच कमिटीच्या आधारावर, याच संस्थेच्या आधारावर सहकारामध्ये नेमके काय गतिविधी चालतात, कशा पद्धतीचं याच्यामध्ये आपण परिवर्तन करू शकतो, कसा सहकार सक्षम करू शकतो, अशा दृष्टीने ते NCUI मध्ये काम चालतं. त्याच्यामुळे एक चांगला कार्यकर्त्याला केवळ नगर जिल्ह्यातलाच नाही तर महाराष्ट्राला एक चांगला कार्यकर्ता ज्यांना या क्षेत्रातलं ज्ञान आहे असे नकुल कडू त्या निमित्ताने आम्हाला आता मिळाले आहे, ते त्या ठिकाणी आता काम करणार आहे. दुसरं अभिनंदन मी ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांचं करतो की जे रत्नागिरीवरून आज या ठिकाणी उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्राचं जे पतसंस्थांचं फेडरेशन आहे, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 22 ते 23 हजार पतसंस्था कार्यरत आहे आणि ज्यांचं टोटल डिपॉझिट बघितलं तर 1.25 लाख कोटीच्या आसपास आहे. इतकी मोठी प्रचंड ताकद या पतसंस्थांची महाराष्ट्र आहे. देशामध्ये साधारणतः 70,000 पतसंस्था आहेत, त्याच्यापैकी 40% पतसंस्था या केवळ महाराष्ट्र आणि त्यांचं नेतृत्व आता दीपकजी पटवर्धन या निमित्ताने करतात आहे. आपल्याला माहिती आहे की पहिले तुमच्या नगरचेच काकासाहेब कोटे, जसं उदयरावांनी उल्लेख केला की ते या ठिकाणी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते. आता मात्र ती धुरा आमचे कार्यकर्ते ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या खांद्यावर आहे. ते त्या ठिकाणी मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुद्धा आहे. सहकारातलं ज्ञान आहे, ऍडव्होकेट आहे आणि त्यांच्या नेतृत्वात ही पतसंस्था चळवळ आता अधिक वेगाने चालेल असा आम्हाला या निमित्ताने विश्वास आहे. एकंदरीत सांगण्याचं कारण असं आहे की सहकार भारती निस्वार्थ भावनेने काम करणारी सहकारातली संघटना आहे. आम्ही पॉलिटिकल लोक नाही, नॉन पॉलिटिकल लोक आहे. कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही. सर्व पक्षांचे लोक आमच्या या सहकार भारतीशी जोडले गेले आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक प्रामाणिकतेने काम करणारी संघटना म्हणून सहकार भारती आज उदयास येत्या 50 वर्षांकरत्याकडे आमची वाटचाल आहे. आणि उदयजींनी जे सांगितलं की सगळ्या फेडरल बॉडीजमध्ये सहकार भारतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जातील, संस्कारित कार्यकर्ता जातील आणि एक संस्कारित सहकार त्या निमित्ताने उदयास येईल असा आमचा संकल्प आहे. येणाऱ्या काळात या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही मार्गदर्शनाच्या भूमिकेत, पुढाकाराच्या भूमिकेत राहणार आहे आणि आमचे कार्यकर्ते या सुद्धा बँकेमध्ये जावे आणि ही सुद्धा बँक या नगर जिल्ह्यातली अतिशय चांगली व्हावी असा सुद्धा आमचा मानस आणि संकल्प राहणार आहे. एवढंच बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो.